नमस्कार, मी दीपक राऊत तुमचे स्वागत करतो आजच्या शेअर मार्केट अपडेटमध्ये. आज मार्केटनं सुरुवात पॉझिटिव्ह केलेली 50-60 पॉईंट निफ्टी पॉझिटिव्ह होता. बँक निफ्टी 100-125 पॉईंट पॉझिटिव्ह होती. पण त्यानंतरनं चांगला पॉझिटिव्ह मोमेंटम निफ्टी बँक निफ्टीमध्ये आणि एंटायर मार्केटमध्ये बघायला मिळाला आणि वन वे तेजीचा दिवस आज बघायला मिळाला. निफ्टी जवळपास 300 पॉईंट पॉझिटिव्हमध्ये जाऊन बंद झाली. सेन्सेक्स 1000 पॉईंट पॉझिटिव्ह, बँक निफ्टी 700 पॉईंट पॉझिटिव्ह. बँक निफ्टी नवीन लाईफ टाईम हायला क्लोज आहे 59,500च्या अबाव. सेन्सेक्स जवळपास 300-350 पॉईंट आणि निफ्टी 50-60 पॉईंट नवीन लाईफ टाईम हायच्यापासून दूर आहे. आणि मला वाटते निश्चित उद्याच्या सेशनला आपल्याला नवीन लाईफ टाईम हाय बघायला मिळू शकेल. जर ग्लोबल क्यूज पॉझिटिव्ह राहिले तर आपलं ओपनिंग निश्चित चांगलं पॉझिटिव्ह राहील. आज ओपनिंग पॉझिटिव्ह दिलं कारण डाव जोन्स 650 पॉईंट पॉझिटिव्हमध्ये जाऊन बंद झालेलं. काल क्लोजिंगला निफ्टी खाली आलेला जवळपास 100 पॉईंट आणि 25,900सुद्धा ब्रेक केलेला. अपेक्षित नव्हतं की एवढी मोठी तेजी आज बघायला मिळेल, पण मार्केटनं सडनली युटर्न, गेले 3 दिवस मार्केट खाली येत होतं आणि आज मार्केटनं सडनली युटर्न घेतला आणि एक जबरदस्त शॉर्ट कवरिंग म्हणता येईल की काल निफ्टीची मंथली एक्सपायरी झाली आणि बऱ्यापैकी रोल ओव्हर जे काही शॉर्टमध्ये झाले कालच्या क्लोजिंग सेशनला ते सगळे आज एंटायर शॉर्ट्स रोल ओव्हर होताना बघायला मिळाले तसं मला वाटते. आणि वन वे तेजी त्यामुळं निफ्टीमध्ये आणि बँक निफ्टीमध्ये आपल्याला आजच्या सेशनला बघायला मिळाले, जे एक पॉझिटिव्ह आणि मजबूतीचं साईन वाटतं आहे. उद्याच्या सेशनला ट्रेड करायचं असेल तर पॉझिटिव्ह बायसनेस ट्रेड करायला हवं. अपेक्षित आहे की निफ्टी उद्या नवीन लाईफ टाईम हाय टच करेल. बघणं गरजेचं आहे की 26,300च्या वर मेंटेन राहतं का, कारण 26,300च्या वर मेंटेन राहिली तर फर्दर अपसाईड आणखी येऊ शकते. अदरवाईज निफ्टी फ्लॅट ओपन झालं 26,200च्या वरती. 26,250 आणि 300 स्ट्रॉंग रेजिस्टन्स झोन आहेत. 26,200च्या खाली आला तर मायनर डीप येऊ शकते, जी इन बिटवीन आजच्या ड्युरिंग 2-2.5च्या आसपास आलेली 26,150च्या आसपास तिथंपर्यंत खाली येऊ शकतं. 25,200च्या खाली 26,200च्या खाली 25,150, 26,150पर्यंत निफ्टी खाली येऊ शकते. हायर लेवलला 26,250, 300 स्ट्रॉंग रेजिस्टन्स, 26,300च्या वर मेंटेन राहिलं तर फर्दर नवीन लाईफ टाईम हाय टच होईल आणि आणखी वरती जाऊ शकेल. बँक निफ्टी ऑलरेडी 59,500च्या अबाव नवीन लाईफ टाईम हायला क्लोज आहे. 59,500च्या अबाव स्काय इज द लिमिट, पण तरीही सेंटिमेंटल 60,000 एक रेजिस्टन्स बँक निफ्टीला ठरू शकतो. 59,500च्या वरती 60,000पर्यंत बँक निफ्टी जाईल. 59,500च्या खाली आली तर एखादी मायनर 100-200 पॉईंटची डीप येऊ शकते 59,300पर्यंत. 59,300 एक बऱ्यापैकी चांगला सपोर्ट आहे उद्यासाठी बँक निफ्टीला. त्यामुळे बाय ऑन डीप आणि पॉझिटिव्ह बायसनुसार उद्या ट्रेड करणं गरजेचं आहे. मार्केटची ब्रीथ पॉझिटिव्ह आहे आणि मोमेंटम पॉझिटिव्ह आहे. आज NSEमध्ये 44 शेअर्स वाढले, त्या बाजूला 6 शेअर्समध्ये पडझड आहे. निफ्टीमध्ये 2133 शेअर्स वाढले, त्या बाजूला 700 शेअर्समध्ये पडझड आहे. पडणाऱ्या शेअर्सची संख्या कमी आहे, वाढणाऱ्या शेअर्सची संख्या जास्त आहे. आज मार्केटमध्ये ब्रॉड बेस बाईंग झाले सगळ्या सेक्टर्समध्ये. सगळे सेक्टर्स 1 ते 2% पॉझिटिव्ह आहेत. खास करून मेटल, बँक्स, IT, फार्मा, FMCG, ऑटो, एनर्जी, रिॲलिटी, मिड कॅप, स्मॉल कॅप, एंटायर पब्लिक सेक्टर एंटरप्राइजेस, कोणतेही सेक्टर घ्या, सगळे सेक्टर्स जे आहेत ते 1 ते 2%च्या आसपास तेजी आहे. त्यामुळे ब्रॉडर मार्केटमध्ये बाईंग झालं आहे असं मला वाटते आणि त्यामुळं हा मजबूतीचा साईन आहे आणि फर्दर मार्केटमध्ये आणखी हायर लेवल्स आपल्याला निश्चित बघायला मिळतील. आज ग्लोबल मार्केटचा आढावा घेतला झाला. युरोपियन मार्केट 10-20 पॉईंट पॉझिटिव्ह आहेत. डाव फ्युचर कालच्या 600 पॉईंटच्या तेजीनंतर 50 पॉईंट पॉझिटिव्हमध्ये. US मार्केटला चांगली जर तेजी राहिली तर मला वाटतं आपल्या मार्केटमध्ये सुद्धा चांगली तेजी बनू शकते. 26,250, 300 खास करून पार केला तर निफ्टी फर्दर हायर लेवल दाखवू शकते. तर बघूया उद्या मार्केट कशा पद्धतीने बिहेव होते. माझा व्हिडिओ ऐकला त्याबद्दल धन्यवाद. माझा व्हिडिओ जास्तीत लाईक करा, शेअर करा, माझे चॅनल सबस्क्राईब करून डेली अपडेटसाठी बेल आयकॉनला क्लिक करा. धन्यवाद.